नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी बाय द स्टुडंट फॉर द स्टुडंट हा उपक्रम चालू केलेला आहे. हा उपक्रम नेमका म्हणजे काय, जसं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बघतो, तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून त्याचा करंट अफेअर्स गोळा करतो. पण आमचा उद्देश हा आहे की एकाच प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला सगळ्यांना एक करंट अफेअर्स भेटलेलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून गोळा केलेली माहिती हा तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. हा आमचा मेन उद्देश असणार आहे. आणि या तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला असे सुचवू शकता की आम्ही कोणत्या टॉपिकवर बोलायला पाहिजे, किंवा आमच्याकडनं जे आम्ही आता टॉपिक डिस्कस करू त्या टॉपिकवर कोणते आणखी क्वेश्चन तयार होऊ शकतात याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सुचवू शकता. तर आम्ही आजच्या या डिस्कशनला सुरुवात करतो. आजची एक न्यूज आहे. पीएम मोदी अनवील 125 फीट स्टॅच्यू ऑफ लोचित बोरफुकन इन आसाम जोहरत. आसाममध्ये एक जोहरत नावाचं एक व्हिलेज आहे किंवा एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथे ना पीएम मोदींनी काय केलं आहे, एक स्टॅच्यू अनवेल केलेला आहे. त्या स्टॅच्यूचं नाव काय आहे, म्हणजे स्टॅच्यू ऑफ वल्योर असं त्या स्टॅच्यूचं नाव आहे. तो जो स्टॅच्यू आहे ना, तो लचित बोरफुकन मालदाम डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंडर आहे. आणि हा जो स्टॅच्यू आहे तो कुणाचा आहे, लचित बोरफुकन हे एक आर्मी होते, म्हणजे आर्मी कमांडर होते. जे ओहम किंगडम आहे आसाम मधलं, तिथले आर्मी कमांडर होते. आणि हा स्टॅच्यू बनवणारा जो स्कल्पचर आहे त्याचं नाव आहे राम वांजी सुतार. आणि त्या स्टॅच्यूची हाईट जी आहे ती 84 फीट आहे. आणि त्याचं जे पेडेस्टॉल म्हणजे त्याचा जो स्तंभ आहे, स्तंभ हा 41 फीट आहे. आणि 2022ला आपले जे प्रेसिडेंट होते फॉर्मर रामनाथ कोविंद सिंग यांनी काय केलं होतं की म्हणजे ह्या फाउंडेशनला 2022ला म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली होती बाबा त्या स्टॅच्यूसाठी. रामविलास सुतार अजून काहीतरी स्टॅच्यू केला होता ना. रामविलास सुतार आर्मी मॅन होते ना. नाही, त्यांनी बनवलं. नेक्स्ट आहे इंडिया EFT अनाउन्स $100 बिलियन फ्री ट्रेड पॅक टू प्रमोट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इंडियाने ज्या काही EFTA आहे, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आहे, त्याच्यासोबत काय केलेलं म्हणजे 100 बिलियनचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं काय म्हणतात त्याला, एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणजे ते त्या ट्रेड सोबत एक असोसिएशन केलेलं आहे. तर त्या असोसिएशनद्वारे किती आपल्याला 100 बिलियन्स जे आहेत, $100 बिलियन्स जे आहेत त्या ट्रेडद्वारे भेटणार आहेत. त्याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे. ते ॲग्रीमेंट जे आहे ते 15 वर्षासाठी आहे. आणि त्याचे कॉस्ट आहे ती कशी डिवाइड केली आहे त्यांनी, पहिल्या 10 वर्षामध्ये म्हणजे $50 बिलियन म्हणजे 50 बिलियन घेणार आपण, आणि दुसऱ्या 5 वर्षामध्ये 50 बिलियन घेणार, राईट. आणि या प्रोजेक्टद्वारे किंवा या ॲग्रीमेंटद्वारे जे काय होणार आहे, इंडियामध्ये 1 मिलियन डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. EFTA जे आहे, इंडिया हे EFTAचं काय आहे, 5th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. तर पहिलं जे ह्या EFTचा पार्टनर आहे तो आहे युरोपियन युनियन आहे. सेकंडला आहे युनायटेड स्टेट्स, आणि थर्डला आहे ब्रिटन, आणि फोर्थला आहे चायना, आणि फिफ्थला आहे इंडिया. आणि इंडियाचा जे EFTA हा ट्रेड जो आहे पार्टनर, सगळ्यात जास्त लार्जेस्ट पार्टनर जो आहे तो स्वित्झर्लंड आहे. तर ह्या ॲग्रीमेंटमध्ये काय असणार आहे, ह्या ॲग्रीमेंटमध्ये 14 चॅप्टर आहेत, जे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज पण आहेत त्याच्यामध्ये. ह्या जे EFTA आहे म्हणजे हा जो ट्रेड आहे त्या ट्रेडचे मेंबर आहेत इस्लँड, लायकेस्टेन, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि इंडिया. हे जे EFTA आहे त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती, 1960ला झाली होती. तर त्याचबरोबर इंडियानं काय केलं होतं, 2022ला ऑस्ट्रेलिया आणि UAE सोबत पण हे EFTA साईन केला होता. त्याच्यानंतर आता 2024ला मिस वर्ल्ड झालेले आहे. तर 2024ची जी मिस वर्ल्ड आहे ती क्रिस्टिना पायझुकोवा ही झालेली आहे, आणि ती आहे सेज रिपब्लिकची आहे. आणि सेज रिपब्लिकची ही दुसरी मिस वर्ल्ड आहे. हा, तर एकूण म्हणजे हे कितवं एडिशन होतं मिस वर्ल्डचं, 71. हा. आणि एकूण कंट्री किती होत्या, 112, राईट. हे होस्ट कुठे केलं होतं, मुंबई, म्हणजे इंडियाने होस्ट केलं होतं आणि मुंबईमध्ये केलं होतं. आणि फर्स्ट रनर अप कोण होती, यास्मिना जॉन्टन, ही लेबनॉनची होती. आतापर्यंत म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात जास्त ना इंडियाने 6 टायटल जिंकलेले आहेत ह्याचे मिस वर्ल्डचे. तर त्याच्यामध्ये 1966ला जे भेटलं होतं पहिलं
आपल्याला जे पहिली मिस वर्ल्ड भेटली होती ती होती रेतिया फारिया, आणि ऐश्वर्या रायला भेटलं 1994 ला, आणि डायना हेडोन जी होती तिला 1997 ला भेटलं होतं. युक्ता मुखी जी होती 1999 ला, प्रियंका चोप्राला भेटलं 2000 ला, आणि मानुसी चिलार जी होती तिला 2017 ला भेटलं होतं. नेक्स्ट न्यूज आहे माझी. वर्ल्ड बिगेस्ट टेक्सटाईल इव्हेंट झाला आता न्यू दिल्लीमध्ये. तर कुठे झाला तो? सगळ्यात मोठं एक्झिबिशन सेंटर आहे आपलं इंडियाचं, यशोभूमी आणि भारत मंडपम. भारत मंडपमला आणखीन एक झालं होतं, G20 सबमिट झाली होती आपली इंडियाची भारत मंडपमला न्यू दिल्लीला. ती सबमिट, आणि त्याचे शेर्पा कोण होते G20 चे, मला आठवतं? शेर्पा ठरवले जातात. नाही, अनुराग ठाकूर काहीतरी नाव होतं, अनुराग ठाकूर. आणि टोटल मेंबर्स किती आहेत G20 मध्ये? लास्टला आता 2021 मध्ये आफ्रिकन युनियन एक जॉईन होणार आहे. त्यांचे टोटल आफ्रिकन युनियन मध्ये टोटल 55 कंट्री आहेत. म्हणजे अशा टोटल G20 मध्ये 21 कंट्री आहेत. आणि आता जी नेक्स्ट G20 होणार आहे ती ब्राझील, म्हणजे त्यांच्याकडे हँड ओव्हर केलं आपण. ही जी न्यूज होती बिगेस्ट टेक्सटाईल इव्हेंट, तर त्याच्यात काय सांगितलं होतं पीएम मोदींनी 5F विजन लॉन्च केले होते त्यांनी. 5F म्हणजे काय? फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. 5 विजन्स कुठे झाली होती? भारत मंडपम आणि यशोभूमी. आणि आपले टेक्सटाईल मिनिस्ट्री कोण आहे? पियुष गोयल. नेक्स्ट एक न्यूज आहे, युनियन मिनिस्ट्री हरदीप सिंग पुरी इनॉग्रेट 200 CNG स्टेशन्स, आणि इंडियाचं पहिलं LNG युनिट इनॉग्रेट केलं हरदीप सिंग पुरी. त्यांच्याकडे कुठली मिनिस्ट्री आहे हरदीप सिंग पुरीकडे? मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. आणि आपलं एम काय आहे? म्हणजे इंडिया एम टू इन्क्रीज शेअर ऑफ नॅचरल गॅस 15%, 15% नॅचरल गॅस इन्क्रीज करायचं आपल्याला. तर ते आपलं एम 2030 आहे. आणखीन 2030 चे कुठले एम आहेत? आणि इलेक्ट्रिक वाहन बनवायचे. इलेक्ट्रिक व्हेकल 2030 पर्यंत. आणि 50,000 इलेक्ट्रिक बसेस करायचे आपल्याला 2027 चे टार्गेट. सध्या किती? 12,000. 50% ऍक्सिडेंट कमी करायचे. ऍक्सिडेंट ते आता मला वाटतं नितीन गडकरी की 50% रोड ऍक्सिडेंट कमी करायचे 2030 पर्यंत. झिरो मलेरिया 2030, एड्स झिरो करायचा 2030, आणि टीव्हीचं लेटेस्ट 2025. आणि 20% इथेनॉल 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल हे आपल्याला 2025 पर्यंत करायचं. आणखी नेक्स्ट होती RBI साइन MOU टू बँक ऑफ इंडोनेशिया टू प्रमोट टू यूज लोकल करन्सीज फॉर बायोलॅटरल ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय हे बायोलॅटरल ट्रान्झॅक्शन म्हणजे टाइम वाचवण्यासाठी किंवा कॉस्ट कमी करण्यासाठी. त्याच्यासाठी RBI आणि बँक ऑफ इंडोनेशिया त्यांनी एक साइन केला, MOU साइन केला. तर इंडोनेशियाची कॅपिटल सांगता येईल कुठली आहे? जकार्ता. आणि करन्सी इंडोनेशिया रुपी, त्यांचे रुपये. त्यांचे प्रेसिडेंट कोण आहे? जोको विडोडो. आणि आणखी कुठल्या कंट्री सोबत टाईप केला आपण UPI साठी? 7 कंट्रीज आहेत. इंडिया पकडून 8. भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आहे, फ्रान्स आहे, UAE आहे, स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंड नाही. भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, फ्रान्सच्या आयफेल टॉवर वर केलं, आणि UAE. सध्या न्यूज लेटेस्ट मध्ये की UPI चे ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवली. म्हणजे जसं आपण UPI ने 1 लाख रुपये करू शकत होतो, पण तसं एज्युकेशन साठी आणि हेल्थ साठी किती केली होती ती आता वाढवून आठवतं? 1 लाखावरनं 5 लाख. फोन पे वरनं करू शकतो. एज्युकेशन डेली ट्रान्झॅक्शन लिमिट किती आपली? 1 लाख UPI ला. पण जर एज्युकेशन साठी करायचे असतील किंवा हेल्थ प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी 5 लाख केली. आणि आणखीन एक होतं बघा, शेअर्स घ्यायचे असेल आपल्याला, IPO वगैरे परचेस करायचा असेल तर त्याच्यासाठी पण 5 लाख केली होती. आणि आपल्याला बँक ATM मधनं पैसे काढायचे असतील तर किती काढू शकतो आपण? विदाउट ATM UPI थ्रू 10,000. आणि म्युच्युअल फंड साठी 2 लाख केली. IPO साठी 5 लाख, म्युच्युअल फंड साठी 2 लाख, एज्युकेशन साठी किंवा हेल्थ साठी 5 लाख. आणि आपल्याला क्रेडिट कार्डचं EMI किंवा एखाद्या लोनचा EMI भरायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 2 लाख केली. आणखीन एक होतं बँकचं ऍप, म्हणजे बँकचं जर पर्टिक्युलर ऍप असेल जसं SBIचं योनो ऍप आहे, त्याच्यावर आपण पर डे किती ट्रान्झॅक्शन करू शकतो? योनो ऍप म्हणजे कुठल्याही बँकेचं ऍप असेल तर त्याने 20 ट्रान्झॅक्शन करू शकतो पर डे.
आणि असे 10 युपीआय UPI फक्त 10 ट्रान्झॅक्शन. तर स्पेसिफिक बँकेचं असेल तर 20. आणि ई मॅन्डेट युपीआय म्हणजे विदाउट OTP पैसे पाठवायचे असेल तर ते 15,000 केले, 10,000 वर. आणखीन एक न्यूज आहे, फेअरफॅक्स इंडिया टू प्रोव्हाइड 200 मिलियन लिक्विडिटी सपोर्ट टू IIFL फायनान्स. म्हणजे आता एक न्यूज होती बघा, RBIने IIFL फायनान्सला बॅन केलंय, म्हणजे ते लोन सँक्शन पण करू शकत नाही किंवा डिस्बर्स पण करू शकत नाही. IIFL काय गोल्ड लोन साठी होती, त्यांचा फुल फॉर्म माहितीये, इंडिया इन्फोलिन फायनान्स लिमिटेड. गोल्ड लोन प्रोव्हाइड करत होती, पण त्यांना RBIने सध्या बॅन केलंय. त्याच्यासाठीच त्यालाच म्हणजे रिलेटेड न्यूज आहे की फेअरफॅक्सनी प्रोव्हाइड केलं $200 मिलियन लिक्विडिटी सपोर्ट साठी त्यांना. तर फेअरफॅक्सचे IIFL मध्ये 15% शेअर्स आहेत टोटल. IIFL चा फुल फॉर्म कळाला, परत सांगू, इंडिया इन्फोलिन फायनान्स लिमिटेड. गोल्ड लोन देते ही कंपनी. रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड हॅज पार्टनर्ड विथ श्रीलंका बेस्ड एलिफंट हाऊसेस. म्हणजे आपले रिलायन्स आहे ना, त्यांनी श्रीलंकाची एलिफंट हाऊसेस एक कंपनी आहे त्याच्यासोबत टायअप केलं की अक्रॉस वर्ल्ड मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सेल किंवा डिस्ट्रीब्युशन साठी इझी जावं त्यांना, त्याच्यासाठी एलिफंट हाऊसेस श्रीलंका. जपान आर्किटेक्ट रिकेन यामोतो विन्स 53rd प्रित्झर आर्किटेक्चर प्राइज 2024. हे जे प्रित्झर आर्किटेक्चर प्राइज आहे ना, म्हणजे जे आर्किटेक्चर मध्ये चांगलं काम करतात त्यांना दिलं जातं. आणि यालाच आपण नोबेल प्राइजचा दर्जा देतो आर्किटेक्चर मध्ये. त्यांचं नाव काय होतं, रिकेन यामामोटो. रिकेन यामामोटो. 53 आहे आणि हे जपानचे 9वे आहेत आतापर्यंत. यूपी सीएम लॉन्च मुख्यमंत्री युवा उदयमित विकास अभियान प्रोग्राम टू यूथ एंटरप्रेन्योरशिप. यूपीच्या सीएम आदित्य योगीनाथने एक स्कीम लॉन्च केली युवासाठी, मुख्यमंत्री युवा उदयमित विकास अभियान. जास्तीत जास्त युवा बिझनेस मध्ये यावेत त्याच्यासाठी त्यांनी स्कीम लॉन्च केली. आणि यूपीच्या ह्या कोण आहेत गव्हर्नर, आनंदीबेन पटेल. एक पुढील सरांनी एक न्यूज घेतली होती आपल्या याच्याबद्दल, स्मॉल सेव्हिंग स्कीम बद्दल. तर आपण एकदा रिवाइज मारूया. तर फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन यांनी अनाऊन्स केलं होतं इंटरेस्ट रेट फॉर स्मॉल सेव्हिंग स्कीम फॉर अपकमिंग क्वार्टर एप्रिल अँड जूनमध्ये. तर ती जी म्हणजे समोर एप्रिल आणि जूनमध्ये जी इंटरेस्ट रेट ठरणार आहे स्मॉल सेव्हिंग स्कीमचा, ती जी मागची क्वार्टर आहे का, म्हणजे विल रिमेन सेम द रेट प्रिव्हियस क्वार्टर, म्हणजे की सेम राहणार आहे समोर राहणार. तर मग आता स्मॉल सेव्हिंगची स्कीम बघू आपण. तर सेव्हिंग डिपॉझिट आहे ना, ही 4% असणार आहे. आणि जी फर्स्ट टाइम डिपॉझिट असणार आहे तिचं 6.9% असणार आहे फर्स्ट इयर टाइम डिपॉझिट. आणि सेकंड इयर टाइम डिपॉझिट आहे ही 7% असणार आहे. आणि जी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असणार आहे ती 8.2% असणार आहे. आणि जी किसान विकास पत्र आहे ती 7.5 असणार आहे. आणि ही जी मॅच्युअर होते ती 115 महिन्यानंतर होते, 115 मंथ होणार आहे. 1 रुपया जमा केला तर 115 महिन्यानंतर. तर आणि ही सुकन्या समृद्धी स्कीम आहे तिचा जो इंटरेस्ट रेट आहे ते 8.2% असणार आहे. आणि जी पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे स्कीम PPF तर ती 7.1 असणार आहे. आणि जी NSC असते म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असते त्याची 7.7% असणार आहे. आणखी NPC आणि पार्टनर जसं तू आता सांगितलं होतं ते स्कीम बद्दल सांगितलं होतं का, हां. तर यामध्ये माहिती आहे का, आपण एवढं लक्षात घेण्याजोगं नाही आहे, पण यामध्ये पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जातात. म्हणजे या स्कीम मध्ये जे हाय रेट ऑफ इंटरेस्ट कोणत्या स्कीमचा आहे, तर मागच्या वेळेस विचारला गेला होता. तर त्यावेळेस सिनियर सिटीजन स्कीम होती, पण यावेळेस जर बघतो आपण तर 8.20 ला 2 स्कीम आहेत. तर यापैकी आपण 2 घेऊ शकतो. आणि जसं तू एक सुकन्या समृद्धी योजना सांगितलं, ठीक आहे. तर याच्यात आता हे कधी लॉन्च झालं माहिती आहे तुम्हाला, सुकन्या समृद्धी 2015 ला लॉन्च झालेलं आहे. नरेंद्र मोदींनी केली होती, ते बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या अंतर्गत केली होती, ठीक आहे. एक NPC आहे पार्टनर विथ द नेपाल फोन पे. ते फोन पे वाला नाही बरं का आपलं HONP नाही, तर हे FONEPAY आहे. फोन पे फॉर क्रॉस बॉर्डर आपले मर्चंट पेमेंट्स असणार आहेत. तर मग NPCIचे हेडक्वार्टर कुठे आहे, तर NPCIचे हेडक्वार्टर आहे मुंबईला. आणि त्यांचे जे MD CEO आहेत ते आहेत दिलीप आसबे. तर NPCI इज अन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर द ऑपरेटिंग रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टम इन इंडिया. म्हणजे NPCIचं काम काय आहे, ते पेमेंट रिटेल पेमेंट्स करते आणि सेटलमेंट करते. कॅबिनेट ग्रीन लाईट्स म्हणजे एक्स्ट्रा इन्स्टॉलमेंट फॉर डिअरनेस अलाउन्स अँड डिअरनेस रिलीफ फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स. म्हणजे की आपल्या कॅबिनेटने एक इन्स्टॉलमेंट काढलेली आहे. तर डिअरनेस अलाउन्स आणि डिअरनेस रिलीफ हे जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात आणि पेन्शनर असतात ना त्यांच्यासाठी काढलेली आहे. तर त्यांची म्हणजे इन्क्रीज केलेली आहे. तर मग इन्क्रीज किती पर्सेंट केली, तर ही 4% केलेली आहे. अगोदर किती होती, 46% होती, तर आता किती झालेली आहे, 50% झालेली आहे.
तर मग आणखी ही जी कंबाईन आहे डिअरनेस अलाउन्स आणि डिअरनेस रिलीफ फंड, तर हे जे आहे हे किती आहे तर 12,868.72 करोड आहे, तर पर ॲनम असते. आणि बेनिफिट म्हणजे कोणाला झालेला आहे आतापर्यंत, तर म्हणजे 49.18 लाख सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला झालेली आहे आणि 67.95 लाख पेन्शनर्सला झालेली आहे. तर ही जी यावर्षी जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ना म्हणजे की या स्कीमवर आणखी एक खर्च केलेला आहे की 15,014 करोड पेमेंट ॲडिशनल केलेलं आहे डिअरनेस अलाउन्समध्ये. किती केलेलं आहे तर 15,014 करोड. आणि हे म्हणजे की ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि कॅन्टीन अलाउन्सला 25% इन्क्रीज झालेलं आहे आतापर्यंत. तरी टोटल आहे 25% इन्क्रीज. आणि जे हाऊस रेंट आहे त्यांचे 30%, 20% आणि 10% झालेले आहे. आणि जे डिअरनेस अलाउन्स आहे ना हे कशासाठी आहे, हे डिअरनेस अलाउन्स म्हणजे की एम्प्लॉईला आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि प्रायव्हेट एम्प्लॉईजला म्हणजे आता जर इन्फ्लेशन जर वाढलं तर मग त्यांचं एक कम्पेन्सेशन म्हणून डिअरनेस अलाउन्स दिला जातो. आता एक PM व्हर्च्युअली इनॉग्रेट्स अँड लेस द फाउंडेशन ऑफ प्रोजेक्ट्स वर्थ 8,500 करोड इन त्रिपुरा. म्हणजे की पंतप्रधान मोदींनी आता एक फाउंडेशन प्रोजेक्ट हे इनॉग्रेशन केलेलं आहे त्रिपुरामध्ये, तर त्यांची रेट किती आहे 8,500 करोड. आणि त्रिपुराची जी कॅपिटल आहे तिचं नाव काय अगरताला आहे. आणि जे CM आहेत ते माणिक शहा आणि गव्हर्नमेंट आहेत ते N. इंद्रसेन रेड्डी. आणखी एक म्हणजे की जसं आता तसं त्रिपुरामध्ये होत आहे, आणखी मध्य प्रदेशमध्ये होत आहे, सध्या प्रधानमंत्री हे करतात प्रोजेक्टला इन्व्हेस्टमेंट करतायत. तर तसंच आता PM इनॉग्रेट्सनी म्हणजे की पंतप्रधान मोदींनी इनॉग्रेट केलेलं आहे लेस द फाउंडेशन स्टोन फॉर द मल्टिपल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वर 17,500 करोड इन जोरहत आसामला. म्हणजे की मॅडमनी जसं सांगितलं होतं जोरहतमध्ये एक फाउंडेशन हे स्टोन केलेलं होतं की ते स्टॅच्यू हे केलेला होता लचित बोरफुकनचा. हां, तर तसंच मग आणखी 17,500 करोड आसाममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. तर कशासाठी केलेले आहे तर रेल्वे प्रोजेक्टसाठी केलेले आहे 1,300 करोड. आणि म्हणजे की 5.5 लाख होम बिल्ड अंडर द पंतप्रधान आवास योजनेच्या अंडर. ओके. आणखी SJVN लिमिटेड आहे, ही मिनीरत्न कंपनी आहे PSUची म्हणजे पब्लिक सेक्टर युनियनची. तर ही अंडर आहे ना मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर येते. तर यांनी पॉवरच्या अंडर येते. तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ना सोलार प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. तर तिची जे हे आहे तर 1.3 गिगावॅट म्हणजे की कॅपॅसिटी आहे त्यांची. तर SJVNचे चेअरमॅन कोण आहे तर चेअरमॅन आणि MD आहे गीता कपूर. आणि ही सोलार प्रोजेक्ट डेव्हलप अंडर कोणाचे येते तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये एक हे झालेली होती, एक योजना आली होती, तिचं नाव काय की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. तर ही कधी इस्टॅब्लिश झाली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 2017 मध्ये झाली होती. आणि म्हणजे आणि ही या स्कीम मध्ये काय मिळते माहिती का, एक तर 2 मेगावॅट टू 10 मेगावॅट म्हणजे 10 मेगावॅट सोलार पॉवर आपण हे करू शकतो, इस्टॅब्लिश करू शकतो आपल्या इथे. आणि हे जे आपलं म्हणजे की आपलं ॲग्रिकल्चर स्टेशन म्हणजे आपल्या शेतामध्ये जे असतात ना ते 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण हे करू शकतो या स्कीमच्या अंडर. आता पाकिस्तानचे प्रेसिडेंट आहेत आसिफ अली जरदारी ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्टेड द 14th प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान. म्हणजे की आसिफ अली जरदारी हे ना पाकिस्तानचे 14वे प्रेसिडेंट झालेत आता. हां, तर हे प्रेसिडेंट असे आहेत की फर्स्ट सिव्हिलियन आहेत आणि सेकंड टाइम प्रेसिडेंट झाले आतापर्यंत. आणि यांच्यासोबतच प्राईम मिनिस्टर पण झालेले आहेत. तर प्राईम मिनिस्टरचं नाव आहे की शेहबाज शरीफ. आणि हे किती प्राईम मिनिस्टर झाले तर हे 24वे प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. हां, तर आता पाकिस्तानची कॅपिटल काय तर ही इस्लामाबाद आहे. त्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट कोण होते आरिफ अलवी होते. आरिफ अलवी. आणि फर्स्ट एडिशन ऑफ द बाय ॲन्युअल नवल कमांडर कॉन्फरन्स 2024 वॉज कंडक्टेड 5 to 8 मार्च 2024. तर फर्स्ट एडिशन झालेली आहे बाय ॲन्युअल नवल कमांडर कॉन्फरन्स. तर ही कुठे झालेली आहे तर ही झालेली न्यू दिल्लीला. आणि ही कोणाच्या म्हणजे की म्हणजे या इव्हेंटला कोणी अड्रेस केलेलं आहे तर राजनाथ सिंगने अड्रेस केलेलं होतं. तर आणि म्हणजे की या इव्हेंटला एक सिम्बॉलिक सिग्निफिकन्स म्हणून INS विक्रमादित्यनी हायलाइट केलेलं होतं. ही INS विक्रमादित्य एअरक्राफ्ट आहे 2014 मध्ये झाली होती, कमिशन झाली होती ना. आपल्याकडे आली होती रशियाची आहे ती ओरिजिनल. तर जॉईंट एक्सरसाइज सी डिफेंडर्स US कोस्ट गार्ड शिप म्हणजे की बर्थ ऑफ व्हिजिट्स पोर्ट ब्लेअर आणि कोणासोबत केलेलं आहे त्यांनी तर इंडिया कोस्ट गार्ड सोबत केलेलं आहे. म्हणजे की इंडियन कोस्ट गार्ड आणि US कोस्ट गार्डची एक जॉईंट एक्सरसाइज झालेली आहे. तर तिचं नाव काय सी डिफेंडर्स आहे. आणि आपले जे मिनिस्टर आहे ट्रायबल अफेअरचे तर कोण आहेत अर्जुन मुंडा आहेत ना. तर त्यांनी एक प्लॅन केलेला आहे इस्रो सोबत. तर काय करायचं आहे की एक व्हीसॅट स्टेशन डिप्लॉय करायचं आहे की 80 ट्रायबल्स विलेजमध्ये. तर आता हे 80 ट्रायबल विलेज कोणत्या स्टेटमधले आहेत तर हे झारखंडमधले आहेत, MP मधले आहेत, ओडिसामधले आहेत आणि महाराष्ट्रामधले आहेत.
आणि हे व्हीसॅट स्टेशन काय करते तर व्हीसॅट स्टेशन आहे ना हे वायफाय कॅपॅसिटी प्रोव्हाइड करते. तरी तर किती MBPS पर्यंत करतं तर हे 100 MBPS पर्यंत प्रोव्हाइड करते. तर आपला एक लास्ट क्वेश्चन आहे. एक CISF रायझिंग डे आहे. तर हा कधी सेलिब्रेट केला जातो तर हा 10 मार्चला केला जातो. आणि CISF चा लॉंग फॉर्म काय तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आज 11 मार्च आहे ना, तर आज वर्ल्ड प्लंबिंग डे पण सुद्धा आहे. ठीक आहे, वर्ल्ड इंटरनॅशनल प्लंबिंग डे. स्वीडन हा नाटोचा 31 नोव्हेंबर बनलेला आहे. तर स्वीडननं कधी 2022 मध्ये अप्लाय केलं apply केलं. हा, आणि त्याच्यासोबत आणखीन एक देशाने केलं. फिनलँड. फिनलँडला पहिले भेटलं तर ते 31 31 वा देश. आणि स्वीडन 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 31 होता. ठीक आहे. तर आता नाटो कधी फॉर्म झाला माहिती आहे? 1949. 1949 Banking हा, Regulation Act. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि आपली RBI RBI बँक नॅशनलाइज झाली होती त्या इयरला. 1 जानेवारी. हा. ठीक आहे. तर याचा हेडक्वार्टर नाटोचं बेल्जियम ब्रुसेल्स. बिलकुल. आणि सेक्रेटरी नाटोचे जनरल जेन स्टोलेनबर्ग. स्टोलेनबर्ग. आता दुसरी न्यूज डिफेन्स रिलेटेड आहे. तर INAF इंडियन नेव्ही एअरफोर्स स्क्वॉड्रन सीहॉक हे कमिशन झालेलं आहे. ते कशासाठी कमिशन त्याचं नाव काय आहे MH-60R स्क्वॉड्रन. तर ते कशासाठी कमिशन केलेलं आहे मल्टिपल रोलसाठी केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याला मॅन्युफॅक्चर कोणी केलेलं आहे US ने केलेलं आहे. दुसरी न्यूज आहे आपली प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू हॅज नॉमिनेटेड एज्युकेटर अँड फिलॉन्थ्रोपिस्ट सुधा मूर्ती टू राज्यसभा. फिलॉन्थ्रोपिस्टचा मिनिंग काय होतं? समाजसेवी. तर हे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंनी सुधा मूर्तीला नॉमिनेटेड केलेलं आहे लोकसभासाठी. लोकसभासाठी आपण किती मेंबरला हे करू शकता? 550. सॉरी राज्यसभा राज्यसभाचे 245 आहे. हा. 245 आहे. त्यामधले समजा 233 हे इलेक्टेड असतात आणि जे 12 राहिलेले आहे ते प्रेसिडेंटद्वारे अपॉइंटेड केलेले असतात ते. तर आपण राज्यसभासाठी 12 लोकांना नॉमिनेट करू शकतो. आणि मुर्मू ह्या किती आहे द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट आता सध्या 15 15. आणि सेकंड महिला आहे. Second. 12व्या होत्या प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई. पहिल्या होत्या. काय म्हणतात आपलं व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन हिंदली पासपोर्ट इन 2024? 85. यावेळेस आपली रँक डाऊन झालेली आहे. गेल्या वर्षी आपली 80th रँक होती. यावेळेस स्लिप डाऊन झालेली आहे आपली रँक. किती कंट्रीज मध्ये आपण पासपोर्ट व्हिसा फ्री जाऊ शकतो? आता 62. आणि याच्यामध्ये टॉप 6 कंट्रीज कोणकोणत्या आहेत? फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर. या थर्ड कॉन्सेक्युटिव्ह इयर पासून टॉपलाच येतात या Top. कंट्रीज. अश्विन विष्णू लॉन्च इंडियाज फास्टेस्ट इंडिजिनियसली राउटर. हा, तर हे कुठे केलेलं आहे? बेंगळुरूमध्ये केलेलं आहे. त्याची कॅपॅसिटी किती आहे? 2.4 टेराबाइट्स. अश्विनी वैष्णवकडे कोणती मिनिस्ट्री आहे? कोणती? रेल्वे मिनिस्ट्री आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आहे. 4 मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडे. एक कम्युनिकेशन आहे ना, IT. IT. आणि आता एक नवीन म्हणजे जुनच आहे जलशक्ती अभियान कॅच द रेन हे सुरू केलेलं आहे. तर याचं थीम काय ठेवलेलं आहे काय माहिती आहे कुणाला? नारी शक्ती ते जलशक्ती. हा, तर हे कधीपासून 9 मार्च ते 30 नोव्हेंबर पर्यंत हे कॅम्पिंग सुरू राहणार आहे. तर युनियन मिनिस्टर कोण आहेत माहिती आहे? गजेंद्र सिंग शेखावत. बरोबर. जसं की तुम्ही एक न्यूज घेतली होती मिस वर्ल्डची. ठीक आहे. तर नुकतंच आपलं मिस युनिव्हर्स पण झालेलं आहे. ठीक आहे. तर मिस युनिव्हर्सचं ते 72वं एडिशन होतं. ठीक आहे. 72वं एडिशन होतं. तर त्याच्या विजेता कोण होत्या माहिती आहे का तुम्हाला? शहनाज पॅलिसियस हे पॅलिसिओ शहनाज पॅलिसिओ होती. ती निकारजस कंट्री आहे ती. निकारागुआची हा, होती ती शहनाज पॅलिसिओ. आणि याच्या अगोदर जे झालेलं आहे आपलं मिस युनिव्हर्स आपल्या इंडियामध्ये किती आले माहिती आहे का तुम्हाला आतापर्यंत? 3 आलेले आहे. ठीक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जी होती ती सुष्मिता सेन होती. त्यानंतर लारा दत्त आणि आता जे नुकतीच 2021 ला झाली होती लास्ट आपली हरनाथ संधू. ठीक आहे. हे झाली होती. आणि तुम्ही एक पॉईंट घेतला होता HRA चा. म्हणजे HRA आता ते पॉईंट क्लिअर झाला की HRA अलाउन्स दिला आहे. तर काय पर्सेंट मध्ये डिअरनेस अलाउड झाला आणि त्यांनी एक हाऊस रेंट अलाउन्स पण घेतला होता. हा HRA
तो 30%, 20%, 20%, 10%. 10%. तर ते कसं असते 30%, 20%, ते सिटीनुसार बायफॉर्गेट केल्या जाते. समजा 30% कधी दिल्या जाते, जर समजा आपल्या मुंबईसारख्या सिटीमध्ये म्हणजे जास्त पॉप्युलेशन मेट्रो सिटीमध्ये 30%, 20%. आता नागपूर सारखी सिटी झाली किंवा त्यामध्ये 20, आणि असं नुकतंच एखादं साधं शहर आहे रँडमली तिथं झालं तर त्यासाठी 10%, असं ते बायफॉर्गेट केल्या जाते. ठीक आहे. म्हणजे अर्बन सिटीज हा. मध्ये 30, हा. रुरल एरियामध्ये नाही रुरल म्हणजे जे मेट्रो सिटी आहे Metro city 30 मध्ये म्हणजे आहे त्यात 30. जास्त बरोबर. ज्याची पॉप्युलेशन आणि असं जास्त असतं त्याच्यात जास्त असतं. ठीक आहे. आणि आता एक माहिती आहे का, इंडियन ओव्हरसीज बँकनं अपॉइंट केलेला आहे श्रीनिवास श्रीधर चेअरमॅन केले आहे ते 3 वर्षासाठी. कोण? श्रीनिवास श्रीधरन. ठीक आहे. आणि हे कोणती बँक आहे ते PSB. ठीक आहे. नाही सॉरी एक नॅशनल बँक आहे 5वी. ठीक आहे. तर पहिल्या 4 माहिती आहे का कोण आहे तुम्हाला? आता ही 5वी आहे. पहिल्या 4 SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक. ठीक आहे. आणि हे जे यांनी आहे 1 लाख करोड मार्केट कॅपिटल केलेलं आहे. ठीक आहे. कम्प्लीट तर त्याचं आहे. आणि एक यामध्ये न्यूज होती काल झाली, कालची एक न्यूज होती. ठीक आहे. ते आजच्या याच्यात नाही. CCS गिव्स नोट टू 5th जनरेशन एअरक्राफ्ट प्रोजेक्ट वर्थ ₹15,000 करोडाचं CCSनं DRDOला एक हे दिलेलं आहे प्रोजेक्ट. कशाचं की हायस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे चांगल्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे एअरक्राफ्ट म्हणजे लढाकू विमान बनवायचे. ठीक आहे. हे कोणाला दिलं आहे? DRDOला. आणि हे जे DRDOचे कोण बनवते त्यातनी हे जे बनवते DRDOची जी एजन्सी आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आहे. ठीक आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ही ते एरोप्लेन तयार करते. त्यासोबतच CCSनं आणखी एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये 34 हेलिकॉप्टर तयार करायचे आहे. ध्रुव म्हणून. ठीक आहे. 34. तर त्यामध्ये इंडियन आर्मीसाठी आहे आणि इंडियन कोस्ट गार्डसाठी आहे. तर इंडियन आर्मीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे 25 आणि उर्वरित जे 9 आहेत ते ठेवले आहे इंडियन कोस्ट गार्डसाठी. तर आता तुम्हाला इंडियन आर्मीचे चीफ माहित आहेत का कोण आहे? मनोज पांडे. इंडियन आर्मीचे चीफ आहे मनोज पांडे. आणि इंडियन कोस्ट गार्डचे चीफ जनरल राकेश पाल. ठीक आहे. आणि आता हे 2 तर झाले. एअरफोर्स VR चौधरी. VR चौधरी. आणि रिसेंटली आपले म्हणजे डे सेलिब्रेट वगैरे होत राहतात. आता रिसेंटली लास्ट 2 मंथ मध्ये झालेला आर्मी डे 15 जानेवारी. हा. त्यांच्या याच्यावर आर्मी डे आपला ठेवलेला आहे. आणि नेहमी काय करत असतो आपण आर्मी डे वगैरे राहते ना त्याची एक थीम ठेवल्या जात असते. तर त्या यावेळेची जी आर्मी डेची थीम होती ना ती होती इन सर्व्हिस ऑफ द नेशन. अशी वेगवेगळ्या डेला थीम राहते. ठीक आहे. आणि आता आपण आर्मी डे तर घेतलाच तर कोस्ट गार्ड डे. कोस्ट गार्ड डे माहिती आहे का? 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारीला कोस्ट डे आहे. आणि नेव्ही डे 4 डिसेंबरला नेव्ही डे आहे. आणि एअरफोर्स डे 8 ऑक्टोबरला एअरफोर्स डे. आणि DRDOचे हेड माहिती आहेत का कोणी? कामत. ओके. हां. VR कामत. ठीक आहे. ठीक आहे. आणखी तुमच्याकडे कोणती आहे लेटेस्ट वाली? ठीक आहे. झालं. तर मित्रांनो हे असं आमचं डिस्कशन चाललं आहे. आम्ही यामध्ये थोडी आणखी इम्प्रूव्हमेंट करणार. आज हा आमचा दुसरा भाग आहे. आम्ही यामध्ये सदैव काही ना काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आमच्या जागी तुम्हाला काही दिवसांना नवीन चेहरे दिसतील. हे आमचा एक इनोव्हेटिव्ह आहे. पण यामध्ये चांगले प्रयत्न होणार. काही दिवसांना तुम्हाला यामध्ये आणखी चांगल्या सुधारणा दिसेल, चांगल्या न्यूज भेटल, चांगलं करंट अफेअर्स भेटल. हे आमचा एक प्रयत्न राहणार. ठीक आहे. जर तुम्हाला काही यामध्ये वाटलं की आम्ही जे टॉपिक घेतले यामध्ये कोणता मुद्दा सुटला किंवा या मुद्द्यामध्ये आणखी कोणते डीपमध्ये क्वेश्चन तयार होऊ शकतात तर तुम्ही ते कमेंटमध्ये पिन करू शकता किंवा कमेंटमध्ये टाकू शकता. आणि आमच्याकडे काही चुकीनं एखादी माहिती अशी इकडल्या किंवा तिकडे होऊ शकते तर ते तुम्ही दुरुस्त करून त्यामध्ये कमेंटमध्ये टाकू शकता.